हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, भारताच्या गुप्तचर विभागामध्ये म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांकरता जागा निघालेल्या आहेत। सिक्युरिटी असिस्टंट म्हणून जवळपास 4987 जागा ह्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये निघालेल्या आहेत आणि त्याकरता शिक्षण जे आहे ते वर्ग 10वा उत्तीर्ण किंवा त्या समकक्ष परीक्षा ही एखाद्या मान्यताप्राप्त बोर्डाची उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। दुसरी अट अशी आहे की त्याच्याकडे ज्या स्टेटमध्ये म्हणजे ज्या राज्यामध्ये तो अर्ज भरतो आहे, ॲप्लिकेशन करतो आहे, त्या राज्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि तिसरी अट महत्त्वाची अशी आहे की त्याला त्या राज्यातली जी बोलीभाषा आहे ती बोलता आली पाहिजे। तर अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या आवश्यक शैक्षणिक पात्रता हा जो उमेदवार पूर्ण करत असेल तर तो या सिक्युरिटी असिस्टंट या पदाकरता अर्ज करू शकतो। तर एकंदरीत ह्या ज्या जागा आहेत तर त्या 4987 आहेत। त्यामध्ये अनरिझर्व्ड म्हणजे अराखीव 2471, ओबीसी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे 1015, एससी 574, एसटी 426, ईडब्ल्यूएस 501 म्हणजे एकूण 4987 जागा ह्या संपूर्ण भारतभरामध्ये आहेत। याकरता जे क्वालिफिकेशन आहे, एसेन्शियल क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलंच आहे की 10वी किंवा समकक्ष कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचं तो उत्तीर्ण असावा। त्यासोबतच त्याच्याकडे त्या राज्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट असावं आणि त्याला त्या राज्यामध्ये जी भाषा बोलल्या जाते, स्थानिक भाषा जी आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्र आहे तर मराठी, तर त्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। याकरता एज लिमिट जी आहे तर तो उमेदवार 18 ते 27 वर्ष म्हणजे 17 ऑगस्ट 2025 पर्यंत 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान असावा। काही बाबतीत म्हणजे समजा एससी एसटी असेल तर त्यांच्याकरता 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, ओबीसी असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट जर असेल तर 40 वर्षापर्यंत वयाच्या 40 वर्षापर्यंत तो अर्ज करू शकतो। त्याच्याकरता 3 वर्षाची रेग्युलर आणि सातत्यपूर्ण त्याची सर्व्हिस असणं आवश्यक आहे। त्यानंतर विडोज आहेत, डायव्होर्स्ड आहेत म्हणजे परित्यक्त आहेत किंवा न्यायालयाकडून ज्यांचं सेपरेशन झालेलं अशा ज्या स्त्री आहेत त्यांच्याकरता सुद्धा रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। तर अनरिझर्व्ड करता 35 वर्षापर्यंत, ओबीसी करता 38 वर्षापर्यंत, तसंच एससी एसटी करता 40 वर्षापर्यंत अशा प्रकारच्या स्त्रियांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे। एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत तर त्यांच्याकरता सुद्धा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच स्पोर्ट्स पर्सन जे आहेत तर त्यांच्याकरता सुद्धा 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। आता या पदाकरता पे स्केल किती आहे, पगार किती आहे, तर हे जे पोस्ट आहे सिक्युरिटी असिस्टंट किंवा एक्झिक्युटिव्ह तर याचं लेव्हल 3 मध्ये ती परीक्षा ते पद येते आणि त्याच्याकरता वेतन श्रेणी आहे 21,700 रुपये ते 69,100 रुपये। तर अशा प्रकारचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो मॅट्रिक्स आहे, पे मॅट्रिक्स आहे 21,700 ते 69,100
त्यासोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही अलाउन्सेस आहेत ते अलाउन्सेस सुद्धा लागू होतील. त्यासोबतच स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स ॲट द रेट ऑफ 20% ऑफ बेसिक पे इन ॲडिशन टू अदर गव्हर्नमेंट अलाउन्सेस. आणि दुसरं कॅश कंपेन्सेशन इन लिव ऑफ ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडेज सब्जेक्ट टू अ सिलिंग ऑफ 30 days. तर अशा प्रकारचं भरपूर वेतन असणारी अशी ही नोकरी 10वी उत्तीर्णांकरता अवेलेबल आहे. आता परीक्षा कशा प्रकारची असेल तर Tier 1, Tier 2 आणि Tier 3 अशा 3 लेवलला ही परीक्षा घेतल्या जाईल. तर Tier 1 जी आहे त्यामध्ये ऑनलाईन एक्झाम असेल ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQs, बहुपर्यायी प्रश्न असतील आणि डिवायडेड इंटू 5 पार्ट्स कंटेनिंग 20 क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच ऑन. तर 5 पार्ट्समध्ये ती परीक्षा डिवाइड झालेली असेल. त्यामध्ये जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमरिकल और ॲनालिटिकल और लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल स्टडीज. तर 100 गुणांची परीक्षा आणि वेळ 1 तास. त्यानंतर Tier 2 ही जी परीक्षा आहे रिटन एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह टाईपची असेल. ट्रान्सलेशन ऑफ अ पॅसेज ऑफ 500 वर्ड्स फ्रॉम ऑप्टेड लँग्वेज और डायलेक्ट टू इंग्लिश अँड व्हाईस वर्सा. तर Tier 2 50 मार्काची 1 तासाकरता आणि Tier 3 इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट ही सुद्धा 50 गुणांची असणार आहे. आता फॉर्म भरण्याच्या तारखा कशा आहेत. ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन 26 जुलै 2025. तर 26 जुलै 2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन विथ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फी थ्रू डेबिट, क्रेडिट कार्ड और नेट बँकिंग और UPI 17 ऑगस्ट 2025. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन फी थ्रू SBI चालान 19 ऑगस्ट 2025. तर अशा प्रकारे 17 ऑगस्टपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहेत. आणि जर आपण अप्लिकेशन फी जर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा UPI द्वारे जर भरत असू तर ती आपल्याला 17 ऑगस्टपर्यंतच भरणे आहे. परंतु SBI चलन थ्रू जर आपण कधी फी भरत असू तर त्याकरता 19 ऑगस्ट ही अंतिम तिथी दिलेली आहे. त्यानंतर फी किती असेल तर एक्झाम फीच्या संदर्भात एक्झामिनेशन फी जी आहे ती 100 रुपये आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550 रुपये. तर ऑल कॅन्डिडेट्स जे आहेत रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550 रुपये. मेल कॅन्डिडेट्स ऑफ UR, EWS अँड OBC कॅटेगरीज एक्झामिनेशन फी ₹100 in addition to recruitment processing charges 550 means 650. तर 650 रुपये अनरिझर्व्ड EWS आणि OBC कॅटेगरीज करता आणि बाकीच्यांकरता मात्र 550 रुपये अशा प्रकारचं फी स्ट्रक्चर आहे. मोड ऑफ पेमेंट जे आहे तर ते ऑनलाईन आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आणि फॉर्म जो आपल्याला भरायचा आहे तर त्याकरता किंवा इतर माहिती करता वेबसाईट दिलेली आहे www.mha.gov.in आणि NCS पोर्टलला www.ncs.gov.in. तर ही ॲडव्हर्टाईज जी आहे तर ही ॲडव्हर्टाईज ही आपण स्वतः तपासून घ्यायची आहे. इंटेलिजन्स ब्युरोची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ॲडव्हर्टाईज आणि सर्व कंडिशन्स स्वतः आपण चेक करायच्या आणि त्यानंतरच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक राज्याकरता वेगवेगळ्या जागा आहेत. आपण ज्या सांगितल्या 4987 तर त्या सर्व राज्य मिळून म्हणजे संपूर्ण भारतभराकरता जागा आहेत. परंतु भाषा हा भाग महत्त्वाचा आहे. ज्या राज्याची भाषा आपल्याला येते त्या राज्याकरताच आपण अप्लाय करणं आवश्यक आहे. धन्यवाद.